नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सायन्स 2 वरती याच्या आधी आपण एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशनचं अनालिसिस केलं होतं. डिटेल अनालिसिसचा व्हिडिओ आपण तो आधीच प्रिपेअर करून ठेवलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा सायन्स 2च्या सेकंड चॅप्टरचा आज अनालिसिस करणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपण इथं बघितलं तर वेटेज बघू शकता. इथं 4 मार्क्स विदाउट ऑप्शन अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स. तर याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत ते डिस्कस करणार आहोत आपण. तर याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स अँड हाऊ मच एनर्जी दे गिव्स और फ्रॉम द न्यूट्रिएंट्स हाऊ मच एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड. हा पॉइंट एक खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी ऑब्जेक्टिव्ह मध्ये किंवा एमसीक्यूज पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. कार्बोहायड्रेट्स पर ग्राम गिव्स 4 किलो कॅलरी एनर्जी, लाईक दॅट. लिपिड्स पर किलो कॅलरी किती एनर्जी आपण त्याच्यापासून ऑब्टेन करू शकतो, लिपिड्स पासून, कार्बोहायड्रेट्स पासून, प्रोटीन्स पासून. हे 3 पॉइंट इथं एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला प्रॉपरली करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. मग प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन मध्ये जे स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन आहेत त्या तुम्हाला प्रॉपर करायच्या आहेत. रेस्पिरेशन म्हणजे काय, वेअर द रेस्पिरेशन टेक्स प्लेस, व्हॉट आर द स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिस इज ऑल्सो नोन ॲज ग्लायकोलायसिस ऑल्सो हॅज डिफरंट नेम्स. That also you have to prepare. Now, glycolysis मध्ये कुठले कुठले बाय प्रोडक्ट्स तयार होतात, लाईक ATP, NADH2, ऍसिटिल कोएन्झाइम. हे जे सगळं काय आहे ते तुम्ही प्रॉपर करा. त्याच्यानंतर कार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल म्हणजेच क्रेब सायकल. क्रेब सायकल मध्ये काय काय तयार होतं, CO2, H2O, NADH2, FADH2. हे पॉइंट्स तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. नंतर थर्ड स्टेप ऑफ द रेस्पिरेशन दॅट इज ETC और इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ह्याच्यामध्ये काय तयार होतं. त्याच्यानंतर ऍट द एंड ऑफ द रेस्पिरेशन हाऊ मेनी ATPs आर प्रोड्युस्ड, दॅट क्वेश्चन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ह्या डायग्राम प्रॉपर करा. त्याच्यावरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स पण येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्याच्यामध्ये जे 8 क्वेश्चन असतात आणि पर क्वेश्चन 3 मार्क्स असतात, तर डायग्राम बेस्ड क्वेश्चन त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस असतात. तर डायग्राम व्यवस्थित करा. त्याच्यानंतर फुल फॉर्म्स ऑफ NAD, FAD, MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, हे पॉइंट्स तुम्हाला प्रॉपरली करायचेच आहेत. जे मुलं ज्यांचा अभ्यास प्रॉपर झालेला असतो आणि प्रिलिम्स मध्ये ज्यांना 38, 39, 35 प्लस असतात ना, तर त्यांनी डीप रिडिंग केलं तरच त्यांचे मार्क्स मीन्स दे कॅन स्कोर आउट ऑफ मार्क्स. त्यामुळे हे जे डीप रिडिंग ऑफ द टेक्स्ट बुक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दीज स्टुडंट्स. सो मी जे पॉईंट सांगतोय तर त्या पॉईंट्सवरती तुम्ही फोकस करा. आणि जर फोकस केला तर तुमचं मार्क्स म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत आउट ऑफ मार्क्स तुम्ही स्कोर करायचे चान्सेस वाढतील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मग ही डायग्राम बघा. हाऊ द एनर्जी मीन्स ATP इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी. तर ATP ला एनर्जी करन्सी का म्हणतात, तर ही या डायग्राम बद्दलचं एक्सप्लेनेशन तुम्ही प्रॉपर करून ठेवा. त्याच्यानंतर या चार्ट मध्ये बघा इथं EMP पाथवे. ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड एज EMP पाथवे. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला अशा म्हणजे हे जे बॉक्सेस जे टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत ते प्रॉपरली रीड करा. याच्यामध्ये पण काही काही इम्पॉर्टंट पॉइंट्स तिथे तयार होऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर हे 2 चार्ट्स आहेत. याच्यामध्ये एक चार्ट आहे एरोबिक रेस्पिरेशनचा आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा. प्रिपेअर दिस 2 चार्ट्स व्हेरी प्रॉपरली. या चार्ट्स वरती पण याच्या आधीच्या म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर या चार्टवरती क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशनचं डिफरन्स बिटवीन अनएरोबिक रेस्पिरेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन. आणि आणखीन काय तर समटाइम्स अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये सायंटिफिक रिझन्सचे जे आहेत ना क्वेश्चन्स हे खूप तयार होतात. ओके. म्हणजे सीड परफॉर्म्स अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याच्यानंतर समटाइम्स इन आवर बॉडी ऑल्सो लॅक्टिक ऍसिड इज प्रोड्युस्ड ड्युरिंग द एक्सरसाइज. असे सायंटिफिक रिझन्सचे क्वेश्चन्स इथं तयार होतात. तर सायंटिफिक रिझन्स साठी जे आहेत ना तुम्हाला इथं प्रॉपरली हा पॉइंट तुम्हाला प्रॉपरली वाचून जायचा आहे, रीड करायचं आहे. आणि याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्ही प्रिव्हियस इयर्स मध्ये पण बघू शकता किंवा आणखीन तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता. ओके. इथं दिलेलं आहे बघा. आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनएरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग एक्सरसाइज. मग why? What is the reason behind this? Lactic acid is produced and all that you have to prepare very properly. Okay, now
इट इज द नाव नेक्स्ट कन्सेप्ट बघायला गेलं तर न्यूट्रिएंट्स अँड देअर युजेस और देअर बेनिफिट्स इन आवर डे टू डे लाईफ. मी मगाशी पण सांगितलं होतं की प्रोटीन्स, फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स पर ग्राम किती किलो कॅलरी एनर्जी मिळते हे आपल्याला एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू न खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. हे स्टॅटिस्टिकल डेटा खूप इम्पॉर्टंट असतो. परत परत असा डेटा आपल्याला वाचायला लागतो, त्यावेळेसच आपल्या माइंडमध्ये तो परफेक्ट राहतो आणि एक्झाम मध्ये आपण प्रॉपर आन्सर्स सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो प्रोटीन्स त्याच्यानंतर प्रोटीन्सचे हा जो चार्ट आहे हा चार्ट प्रॉपरली करून जायचे. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर पण करून जा. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळे चार्ट्स. ओके, ग्लुकॅनोजेनेसिस म्हणजे काय, त्याच्यानंतर हे अबंडंट प्रोटीन प्रेझेंट इन द नेचर, रुबिस्को. सो हे सगळं प्रॉपरली रीड करून गेलं तरच आपले आउट ऑफ स्कोर व्हायचे चान्सेस वाढतात. तिथं लिपिडचं पण 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम. त्याच्यानंतर युजेस ऑफ लिपिड, टाइप्स ऑफ लिपिड्स, बेनिफिट मीन्स वेअर द लिपिड्स आर युज्ड, व्हॉट इज फॉस्फोलिपिड्स, हा पॉइंट तुम्ही प्रॉपरली करून द्या. त्याच्यानंतर विटॅमिन्स, टाइप्स ऑफ विटॅमिन्स, वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत, फॅट सॉल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत, फॉर द प्रोडक्शन ऑफ NADH2 आणि FADH2 विच विटॅमिन्स आर युज्ड. इथे दिलेलं आहे बघा, रायबोफ्लाविन अँड निकोटिनामाइड. रायबोफ्लाविन म्हणजेच विटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड म्हणजेच विटॅमिन B3. ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर तुम्ही करून जा. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन मध्ये 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन्स आपण डिस्कस केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये मायटोसिस अँड मिओसिस त्यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस. त्याच्यानंतर क्रोमोझोम्सचे हे सगळे जे लेबलिंग ऑफ डायग्राम्स, आर्म्स, पी आर्म, क्यू आर्म, सेंट्रोमियर, हे सगळं तुम्ही करून जा. त्याच्यानंतर प्रोफेज मध्ये काय होतं, मेटाफेज मध्ये काय होतं, अॅनाफेज मध्ये काय होतं. एमसीक्यू मध्ये तर तुम्हाला करायचं पण प्रॉपर एक कधी 5 मार्क्सचा पण क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. एक्सप्लेन द मायटोसिस इन डिटेल, हे तुम्हाला करायचंय. मग व्हॉट हॅपन्स इन द प्रोफेज. ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. त्याच्यानंतर ऑल 4 फेजेस ऑफ द प्रोफेज. त्याच्यानंतर मिओसिस मधल्या 5 स्टेप्स तुम्हाला तिथं प्रॉपर करायच्या आहेत. ओके, so this is all about the second chapter, life processes in living organism part 1. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज मध्ये मेन क्वेश्चन्स कोणते येतात आता जर आपण बघूयात. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर फिल इन द ब्लँक्स तर तुम्ही सगळ्यांनी केलेलेच असतील. त्याच्यानंतर ह्याच्यामधल्या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला प्रॉपर करायच्या आहेत. डिस्टिंग्विश मी सांगितलं तसं ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल, मायटोसिस अँड मिओसिस, एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन, सायंटिफिक रिझन्स सगळे करा तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये ओके, त्याच्यानंतर मी म्हटलं तसं मायटोसिस, डायग्राम ऑफ मायटोसिस, एक्सप्लेन द मायटोसिस इन डिटेल्स, और मिओसिस, प्रोफेज 1 ऑफ द मिओसिस, ऑल 5 स्टेप्स, हे सगळं तुम्हाला तिथं व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर हा चार्ट, या चार्ट वरती पण असंच आणखीन एक चार्ट आहे एनारोबिक रेस्पिरेशनचा, तो पण तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याचं पण आपण आता याच व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, विदाउट ऑप्शन 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स, हे त्याचं वेटेज आहे. विदाउट ऑप्शन 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स याचं वेटेज आहे 4 और 6 मार्क्स. तर आपण बघूया याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं. तर याच्यामध्ये पहिलं प्रॉपर करायचं आहे ते तुम्हाला एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्यांचे एक्झाम्पल्स, मोड्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, याच्यामध्ये कोणते येत आहेत बघा, आणि त्यांचे एक्झाम्पल्स. बायनरी फिशन where in which organism binary fission takes place. Examples are given here. Simple binary fission चे पण 3 टाइप्स येतात, सिंपल बायनरी फिशन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आणि लॉंगिट्युडिनल बायनरी फिशन. तर सिंपल बायनरी फिशन मध्ये अमिबा, ट्रान्सव्हर्स मध्ये पॅरामेशियम, लॉंजिट्युडिनल मध्ये युग्लेना. त्याच्यानंतर आणखीन मल्टिपल फिशन कधी होतं, काय, त्याच्याबद्दल ही डायग्राम आहे बघा. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करायचं. त्याच्यानंतर बडिंग कोणामध्ये होतं, बडिंग इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि बडिंग इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, हे पण तुम्हाला इथं म्हणजे प्रॉपरली करायचं. ऑल टाइप्स मीन्स ऑल मोड्स ऑफ रिप्रोडक्शन्स अँड देअर एक्झाम्पल्स, फ्रॅगमेंटेशन, स्पायरोगायरा, ओके, रिजनरेशन, प्लॅनेरिया, बडिंग इन मल्टीसेल्युलर ॲनिमल, मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक्झाम्पल इज हायड्रा. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचे पण 3 टाइप्स आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स बाय रूट, बाय स्टीम अँड बाय लीव्स.
इथे दिलेले आहेत सगळे, तर ते तुम्ही प्रॉपर करून जा. ओके, नाव सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्या स्टेप्स आहेत? फर्स्ट इज गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन, त्यांचं प्रॉपर प्रिपरेशन करा. ओके, त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन्स असतील. ड्रॉ द डायग्राम ऑफ फ्लावर अँड लेबल इट अँड एक्सप्लेन इट. ओके, त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ द फ्लावर, एंड्रोशियम, गायनोशियम अँड देअर फंक्शन्स, हे प्रॉपर करा. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू नाही ते युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये कोणते. ओके, एमसीक्यू किंवा आपण म्हणू शकतो की एमसीक्यू और ऑब्जेक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 1B आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सेकंड बी आणि थर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाम्पल्स, युनिसेक्शुअल फ्लावर पपया, बायसेक्शुअल फ्लावर हिबिस्कस, हे सगळं तुम्हाला तिथं प्रॉपरली करायचं. त्याच्यानंतर पॉलिनेशन वरती याच्या आधी खूप म्हणजे रिअरली क्वेश्चन्स विचारलेले असतात, पण तुम्ही प्रॉपर करून गेलो तरच कसं तर त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपरली नोट्स प्रॉपरली राईट करता येतील. ओके, त्याच्यानंतर हे पेडिसिल, फ्लावर विथ पेडिसिल इज कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर, फ्लावर विदाउट पेडिसिल इज कॉल्ड ॲज सेसाइल फ्लावर. असे स्मॉल पॉइंट्स कडे तुम्ही प्रॉपर फोकस करा. ओके, त्याच्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे फर्टिलायझेशन इन प्लांट्स, डबल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, त्याच्याबद्दलची ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला प्रॉपर करायची आहे. ओके, डबल फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये जर्मिनेशन ऑफ द सीड्स, झायगोट फॉर्मेशन, हे प्रॉपर करा. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स मध्ये टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यांच्या डायग्राम्स, लेबलिंग प्रॉपर करायची आहे. त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन, विच ग्लँड्स आर प्रेझेंट इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, विच ग्लँड्स आर प्रेझेंट इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, व्हॉट इज देअर फंक्शन, हे सगळं प्रॉपर करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. ओके, प्रत्येक पार्टचं फंक्शन काय आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, हे तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होणारे हार्मोन्स, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टेस्टेस्टेरॉन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इस्ट्रोजिन, व्हॉट इज देअर फंक्शन, हे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्यानंतर हे सरप्राइझिंग फॅक्ट्स पण एकदा तुम्ही प्रॉपरली रीड करा. त्याच्यानंतर गॅमेट फॉर्मेशन, हाऊ द गॅमेट्स फॉर्म्स, त्याच्यानंतर हाऊ द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, वेअर द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही प्रॉपर करा. त्याच्यानंतर असे डू यू नो किंवा हे जे बॉक्सेस आहेत प्रॉपर त्या चॅप्टर मधले, हे सगळे प्रॉपरली रीड करा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल वरती खूप वेळा क्वेश्चन विचारले. त्याच्यामधले हार्मोन्स कुठले हार्मोन्स, म्हणजे प्रत्येक हार्मोनचं फंक्शन काय, वेअर इट इज प्रोड्युस्ड अँड वेअर इट शोज इट्स इफेक्ट, हे सगळं तुम्ही प्रॉपर करा. याच्यामध्ये कसं येतं, ही डायग्राम येते आणि त्याच्यावरती बेस्ट 5 क्वेश्चन्स येतात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण येऊ शकतं मेन्स्ट्रुअल सायकल. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये पण 3 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामध्ये 3 टेक्निक्स आहेत, IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, सरोगसी अँड स्पर्म बँक, 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर ट्विन्स, ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स, आणि आणखीन एक डिस्टिंग्विशचा क्वेश्चन इथे प्रोबॅबल विचारला जातो, तर तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्शुअल रिप्रोडक्शन, हा पण तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन दिलेलाच आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, ना आता एक्सरसाइज मध्ये कुठले कुठले पॉइंट्स इथं इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सांगितलं मी, क्वेश्चन नंबर 2 करा. त्याच्यानंतर कम्प्लीट द पॅराग्राफ, इझी क्वेश्चन्स आहेत. आता मेन क्वेश्चन मध्ये आता नोट्स मध्ये बघा काय काय जर म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत, तर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. ओके, त्याच्यानंतर व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल अँड डिस्क्राईब इट. ओके, असे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं प्रॉपरली करा, ह्या क्वेश्चन्स वरती जरा फोकस करा. ओके, नेक्स्ट डायग्राम्स, याच्यामधल्या जसं आपण डिस्कस केलं, आणि गिव्ह द नेम्स, हे क्वेश्चन म्हणजे 1 मार्क क्वेश्चन किंवा 3 मार्क्स क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑफ क्वेश्चन मध्ये तुम्हाला येऊ शकतात. ओके, सो एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, हे पण तुम्ही प्रॉपर करा. जे मी क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये तुम्हाला आता इथं नोट डाऊन केले, म्हणजे हायलाइट केलेले आहेत किंवा अंडरलाईन केलेले आहेत ना, तर त्या क्वेश्चन वरती जरा तुम्ही प्रॉपर फोकस करा. ओके, त्याच्यानंतर
एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ओके, आज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण आपण कम्प्लीट करूयात. तर इकोसिस्टीम म्हणजे काय, तर इकोसिस्टीम मध्ये फूड चेन याच्यावरती पण तुम्ही प्रॉपरली फोकस करा. दिस स्टेटमेंट जीओ जीवस्ते जीवनम, हे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, हे पण तुम्ही प्रॉपर याच्यावरती पण नोट तयार करून ठेवा आणि एक्झामला जायच्या आदल्या दिवशी तुम्ही ती प्रॉपरली रिवाइज करा. कारण अशाच पॉइंट्स वरती क्वेश्चन्स येतात की जे आतापर्यंत आपण म्हणजे जास्त 2024 पर्यंत त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले नाहीत. अशाच पॉइंट वरती आपण फोकस करायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर हे चार्ट्स व्यवस्थित करून जा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघायला गेलं तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे चार्ट्स म्हटलं मी. त्याच्यानंतर द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड, महात्मा गांधी स्टेटमेंट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेटमेंट और एक्सप्लेन दिस स्टेटमेंट, असे पण क्वेश्चन्स तयार होऊ शकतात इथे. ओके, त्याच्यानंतर हे पॉल्युशन्स, चार्ट ऑफ पॉल्युटंट, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन, हे पण प्रॉपर करून जा. ओके, तुमच्या टीचरांनी याचे आन्सर्स दिलेलेच असतील तर प्रॉपरली रीड करा हे, कारण याच्यावरती एमसीक्यूज होतात, सायंटिफिक रिझन्स होतात किंवा कम्प्लीट द चार्ट मधून 3 मार्क्सचा क्वेश्चन तयार होतो. ओके, त्याच्यानंतर नीड ऑफ द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ओके, त्याच्यानंतर हे 1972 ला जे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम एस्टॅब्लिश झाला तर त्याचे इन्फॉर्मेशन प्रॉपर करा. एमसीक्यूज साठी मी हे सांगतोय आणि बाकी जे ब्रॉड आन्सर क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण डिस्कस करणारच आहोत. ओके, हे हा चार्ट नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा चार्ट करा. ओके, नाउ हाऊ द कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इज आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आहे हा पण तुम्हाला प्रॉपरली करून जायचा. त्याच्यानंतर हे जे ऍक्ट्स आहेत, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. ओके, हे सगळे जे रूल्स आहेत आणि हे जे क्लॉजेस आहेत हे प्रॉपरली करून जा. एक्झामच्या आधीच्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी तुम्ही हे प्रॉपरली वाचून जा. ओके, त्याच्यानंतर जाधव मोलाई पे यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही काय करा, प्रॉपरली रीड करून जा. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी, ह्याच्यावरती पण खूप वेळेस क्वेश्चन्स रिपीट होतात. मेनली क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो 3 मार्क्सचा जो क्वेश्चन असतो, व्हॉट इज जेनेटिक डायव्हर्सिटी, गिव्ह इट्स एक्झाम्पल, स्पीसीज डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, हे 3 मार्क्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे. रिपीट क्वेश्चन्स होत आहे त्याच्यावरती, तर हे जरा प्रॉपर करा. त्याच्यानंतर सॅक्रेड ग्रूव्ज, व्हॉट इज मीन बाय सॅक्रेड ग्रूव्ज. हा, आता आणखीन एक इथं हे बघा तुम्ही, हे जे सिम्बॉल्स आहेत ना, या सिम्बॉल्स ची इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपर करा. त्याच्यानंतर हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड, हे सिम्बॉल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. असे सिम्बॉल्स रिपीटेडली विचारलेले आहेत एक्झाम्स मध्ये, तर त्यानुसार तुम्ही ते प्रॉपर त्याची प्रिपरेशन करा. ओके, त्याच्यानंतर हे ऑर्गनायझेशन्स बघून जा एकदा. विच ऑर्गनायझेशन इज सिच्युएटेड वेअर, व्हॉट इज द प्रॉपर फंक्शन ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. ओके, हे सगळं तुम्ही प्रॉपरली करा. तर याच्यामध्ये बघा, मेनली ही जी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. Okay, where is the headquarter? Where the headquarter of this IUCN is? At the Switzerland. हे सगळं प्रॉपर करा. त्याच्यानंतर हे माय रोल इन द एन्व्हायरमेंट चार्ट्स या चॅप्टर मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि लास्ट खूप इम्पॉर्टंट पार्ट जो राहिलाय तो बायोडायव्हर्सिटीचा. त्याच्यामध्ये हे तर प्रॉपर करायचं. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू बुक प्रॉपरली रीड करा आणि 3 मार्क्सचा क्वेश्चन इथं तयार होतो. तर हे क्लासिफिकेशन ऑफ द स्पीसीज, थ्रेटन्ड स्पीसीज, एंडेंजर्ड स्पीसीज, रेअर स्पीसीज, वल्नरेबल स्पीसीज आणि इनडिटर्मिनेट स्पीसीज आणि त्यांचे एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल एंडेंजर्ड स्पीसीज मध्ये एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत, तर लायन टेल्ड मंकी, लेसर फ्लॉरिकन. रेअर स्पीसीज मध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत, रेड पांडा, मस्क डिअर. वल्नरेबल मध्ये टायगर अँड लायन. आणि इनडिटर्मिनेट मध्ये काय काय येतं, तर जायंट स्क्विरल, शेकरू. त्याच्यानंतर वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे व्हेन इट इज सेलिब्रेटेड, तर ऑन 22 मे. ओके, इट इज सेलिब्रेटेड ऑन दी 22 मे. ओके, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन करा. ही IUCN ची जी रेड लिस्ट काय याच्याबद्दल हे करा. तर हे झालं चॅप्टर मधलं इन टेक्स्ट काय तुम्हाला प्रॉपर फोकस करायचं. तर जरा ह्याच्यामध्ये बघून घेऊया आपण. एक्सरसाइज मध्ये
कशावरती तुम्हाला फोकस करायचे ते डिस्कस करूया. ओके, तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, शॉर्ट नोट्स मध्ये आधी बघूया. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे काय, सॅक्रेड ग्रूव्ज म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी रिअरली क्वेश्चन विचारतात, पण ते एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आणि सॅक्रेड ग्रूव्ज हे प्रॉपरली करायचे. ओके, त्याच्यानंतर जे म्हटलं मी, वी हॅव गॉट दिस अर्थ, प्लॅनेट अर्थ ऑन लीज, हे स्टेटमेंट तुम्हाला याच्यावरती तुम्हाला नोट प्रॉपर तयार करायची आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. ओके, व्हॉट आर राईट द टाइप्स अँड एक्झाम्पल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, हे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 तर प्रॉपर करूनच जायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे सिम्बॉल्स टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत आणि लेसन मध्ये दिलेले आहेत, त्याची इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपर करा, त्याची नोट्स बनवून ठेवा. त्याच्यानंतर हे जाधव मोलाई, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स मी जे डिस्कस केलं मगाशी. ओके, हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करून जायचं आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या ह्या 3 लेसनचं जे आहे ना ते अनालिसिस केलेलं आहे. तर या पॉइंट्स वरती तुम्ही फोकस करा, प्रॉपरली रीड करा, रिवाइज करा अगेन अँड अगेन. या पॉइंटवरती प्रिव्हियस इयरला कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत का ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करा आणि प्रॉपरली प्रिपरेशन करा. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट लेसन आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमल्स, हे सगळे लेसन्स आपण अनालिसिस करणार आहोत. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.